बारह 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 आईकडे मागता रे तुम्हा सर्व प्रेक्षक माय बापांना विद्यार्थी प्रबोधन पथनाट्य त्रिगुणाचं झाले करते तुमच्या आम्ही कलावंत मंडळी रामराम मित्रांनो मैत्रिणी काकांना 95 आम्ही विद्यार्थी प्रबोधन पथनाट्य सादर करतो त्रिगुणाचं झाले बघूया. राज्याचा शिपाई मी आहे का पण माझा मित्राचा काही पत्ता नाही अजून निवांत तू क्या अरे ओम्या ठीक होता ना अरे ओमी घरी होता पडला होता आपला कार्यक्रम किती वाजता होता आपला कार्यक्रम 9 वाजता होता अरे मला किती वाजता आला भाऊ 9:15 वाजता चालू उठला परत परत गेला सामाजिक कार्यकर्ता स्वातंत्र्य अवकाश बरोबर आहे आमची बस थांबली आणि आमच्या बसवर पडला हो येळा दरोडा मग काय म्हणतो बोल ना भाऊ त्या दरोडा आम्हाला लुटलं एवढी बस आपण एवढी मोठी बस पण इको आणि त्याच्यात किती पैसे सापडला तू सांग बरं आता गड्या तुमची बस कोणती होती कशी होती एवढी मोठी आता गड्या तिच्यात 25-20 सापडल्या असतील अरे कोणती होती इको 5,000 सापडल्या असतील अरे दादा तरी फक्त 7 रुपये अरे तो दरोडा बाळशिल्ला तिने आमच्या गाडी ठेवला बाप बस पुढे गेली थोड्याच पुढे गेली अरे तेवढ्या पुढे गेली आमच्या बस चाला मग काय म्हणतो आमच्या बस चाला स्फोट परत ड्रायव्हर कुठे कंडक्टर कुठे आधी कोणतं बाय पेन कुठे चिंद्या आणि एवढ्या सिच्युएशन वर कोण चढलं त्यांना काय आला त्यांना काय झेंडू बांधून ठेवला तू कस का वाचायला रे भरपूर झाली हा पुढे मग पण आपण इथं कशा आहे जमलोय सांगा रात्री पोहणार तयार कोण आता रे येणार राजा स्वप्न पडलं कसं कसं खतरनाक बापरे डायरेक्ट आपण उठायला का म्हणजे राज्यात समस्या कशी रे पुरीची बोमणी अरे म्हणजे पोरांना पोरी भेटता नाही माय बापाला पोरी वागणं घर पोरगी असली म्हणजे डायरेक्ट मित्र पोरगा असला म्हणजे
गेलतो. मी मामाकडे गेलतो हो. काय म्हणे मामा? अरे मला पोरी भेटत नाही ना. मामाला भेटत नाही का तुला भेटत नाही? मामाकडे आता पोराची जमलं लग्न कर. मामाकडे एक पोरं नाही पोरं. लग्न करणार रे? पुढे म्हणून काय झालं? अरे माझा राजा आपल्याला काय म्हणलं राजांना तो म्हणे मी आजारी हो. मग फोन केला ते म्हणाला तुम्ही राज्यात जा. जळगाव राज्यात काय आपली रिक्षा हो ही पहिली मोठी समस्या आहे. आपण राज्यात जाऊ आणि दौरा करू. अरे बेटा काय झालं ग बाई तुला? कुठे होताय आई? अरे बाई माझी काळजी. बोलू मग काय म्हणतो? तू बाहेर काय करतोय? बोल बोल. अरे तू बाहेर कोणा बोल. अरे काय मारतो या तुला? बाबा नाही ना. अरे मी काय सांगते येड्या? हा, बोल. त्या पोरीला ने तू डॉक्टरकडे. अरे ते काय म्हणतात सोनोग्राफी का फोनोग्राफी काय म्हणतात रे बाबा? हा. करू नको तर तिथं. ठीक आहे. काय जाय मला दादाचं तोंड पाहिजे रे माझं. कसं झालंय का? हो आहेत ना. आपण दोन-तीन कामं विचारू शकतो. राम राम डॉक्टर साहेब. ही माझी पत्नी तिला दिवस चेकअप करायचंय. बरोबर. आपण काय म्हणते? काय डॉक्टर साहेब रिपोर्ट काय म्हणतो? रिपोर्ट एकदम नॉर्मल आहे. हा. काहीच प्रॉब्लेम नाही. घर बघायचं आहे. घरगुती ते मी सांगू शकत नाही. तेही माझ्यावर डिपेंड आहे. ते माझ्याने पुन्हा आहे. अरे काय द्यायचं राहू दे तुम्हाला काय पाहिजे मला? काय कंपाऊंडर मॅडम किती पैसे द्यायचे डॉक्टर? सांगते आता 50,000 रुपये कॅश द्यायची आणि संध्याकाळी ते त्यांना रिपोर्ट द्यायला हवा. ठीक आहे. आणि संध्याकाळी घेऊन त्यांना बरं. बोल मग. काय झालं रे भाऊ? तुला जे पाहिजे होतं तेच झालं ना. पोरीचं घर बघ. आता मी पाच कसं त्याला घेऊ? काय करते माझा? पहिले सांगत गेल्या. माझ्या माणसाचा त्याच्यासाठी का रुपात करायला? तू त्या बायकोला मी सांगाय. तुझ्या का रुपात करीत नाही करत? आपली कुठे बी त्या बायकोला आपली गंगू तुला हे कर बाबा करावंच लागेल. हे मला माहिती माय मानना तू पाहिजे. हे मला माहित नाही माणसानं चांगलं तेवढं करायला. आपण पाहिलं की एका स्त्रीची इच्छा नसतानाही जबरदस्ती तिला पोटातल्या कैचा जीव घ्यावा लागतो आणि याच परिस्थितीचा सामना आपल्याला पुढच्या काही दिवसात कसा करावा लागेल हे आता आपण बघणार आहोत. पप्पा गेला पप्पा काही मुलांच्या आता राखायचा पप्पा मजा आता राखी नदी पप्पा पप्पा राखी का म्हणे पप्पा याचं उत्तर पाहिजे पप्पा पाहिजे का म्हणे मला पाहिजे आई मी घर सोडून चालला जाईल. तुम्ही
हा बाप्पा आज तुला ना मुलगी बघायला येणार. आज तुला मुलीवाले बघायला येणार आहे. हो का मम्मी? काय सांगते ते नीट समजून घे आणि ऐकून घे. चालेल ना मम्मी? पाण्याचं बघते. चालेल ना. मी काय म्हणतो पप्या? बघ मुलगी तुला येणार रे. ना मागच्या वेळी त्या मुलगीला ते बोललं ना, ते नको बोलतो बरं का. नाही नाही, मुलगी तुला काही विचारो, कोणतेही प्रश्न विचारो. हा म्हणजे हा. आणि तू मम्मी नाही तो गेला तसं नाही म्हणायचं, असं म्हणायचं का मग मी माझ्या हातच होता नाही केलाय असं आहे का? हा चालेल. टिंग टॉंग टिंग टॉंग. नमस्कार. या 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 या. मला यायला काही त्रास झाला नाही ना? नाही नाही. घर वगैरे व्यवस्थित सापडला? हो. तुम्ही बसा, मी चहा पाण्याचं बघते. नमस्कार. हा माझा मुलगा राहुल. नमस्कार. ही माझी मुलगी राजश्री. हा माझा मुलगा बरोबर का? माझी मुलगी IT इंजिनियर आहे. मुलीला काही प्रश्न विचारायचे का मुलाला? तुझं नाव काय? राहुल जयकर. 3.5 लाख. तुला भांडण काढतात का? येतात ना? झाडू मारता येतं का? येतो ना? स्वयंपाक करता येतं का? हो ना, येतो ना. गाणं म्हणता येतं का? हो. नको बरं. सुन रहा. आवड दाखव. नाचू किती नको नको, अजून 5-50 मिनिटं वेटिंग वर. मला जायचं आहे. बरं मला घाबरत नाही. बरं मला घाबरत नाही. ही भ्रूण हत्या बंद करा. ही भ्रूण हत्या बंद करा. बरं मला घाबरत नाही. बरं मला घाबरत नाही. ही भ्रूण हत्या बंद करा. ही भ्रूण हत्या बंद करा. मित्रांनो, मोठ्याच्या या जीवासाठी मुलींचा हा घात आहे. ही भ्रूण हत्या बंद करा. ही माणुसकीची हाक आहे. ही माणुसकीची हाक आहे. मंडळी, आपण पाहिलं, आपण या नाटकातनं स्त्रीभ्रूण हत्येचे दुष्परिणाम बघितले. कदाचित येणारा हा काळ अतिशय भयानक असा असू शकतो. 21वे शतक हे आपण ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाचं मानतोच, पण तसं ते स्त्रीभ्रूण हत्येचं आणि स्त्रीविषयक प्रश्नांचं जास्त असू शकतं. यात वावगं काही ठरणार नाही. तर मंडळी, यापुढचा काळ हा जर अशाच पद्धतीने चालत राहिला तर एक दिवस असा येईल की हे जे काय अर्ध जग आहे ते कदाचित नाही उरणार. तर असं असताना आपण यापासून काही बोध घेणार आहोत का? आणि स्त्रीभ्रूण हत्या थांबणार आहे का? हा प्रश्न आम्ही या नाटिकेतून उपस्थित करतो आणि सर्वांची रजा घेतो. काय कोण होते पोरं आता ठीक आहे.